बाल्कनीमध्ये पण शांत आहे. फायटर प्लेनचा आवाज. हा, इथे एअरपोर्ट जवळ असल्यामुळं फायटर प्लेनचा आवाज येते आणि आता आवाज यायला लागलाय भांडीचा. सो बघितला, हे आहे घर. आहो थांबे की मागं बघा पसारा. गाईज तर आम्ही आज आणि परत कुठे तर निघतोय. कुठे निघतोय? इकडे बॅगा घेतल्यात. इकडे आई अनन्या आहे आणि इकडे बॅगा बघा आमच्या केवढेत. आम्ही आज निघतोय. कुठे निघतोय हे तुम्हाला पुढे कंटिन्यू ब्लॉग बघितल्यावर समजेल. सो कंटिन्यू बघा. सो चला. सीट कसं तर आम्ही ॲडजस्ट केलं सगळ्या. आम्ही ह्या लाईनच्या सगळ्या लाईनचे आम्ही एक सीट आहे, अशी सीट मिळालं आम्हाला. सो त्याला जेवण झाले, आता आम्ही आराम करतो. आमचं असं मजा मस्ती सुरू आहे बघा, कारण की टाइमपास करावं लागेल. पुढची ऑरेंज मिठाई काय म्हणते त्याला नाव काय? संत्रा बर्फी. संत्रा बर्फी तेव्हा इकडे वाटप सुरू आहे. यांनी आणली आम्ही खाल्ली. टेस्ट छान आहे. त्यांनी आणली आणि आम्ही खाल्ली. हाय सीजे, हाय गांधी. तर आज आम्ही आलोय पुणे स्टेशनला, म्हणजे आम्ही आलोय पुण्याला रोहिणीला भेटायला. सो आता उतरलोय. सगळ्या बॅगा इथं जास्त आहे मला सगळ्याला. गाडी पण आणल्या, ते गाडी उतरवल्या ट्रेनमधनं. आमच्यासोबत गाडी पण आल्या ट्रेनमध्ये. तर गाईज आता आम्ही निघतोय घरी. कॅब बुक केली ती बघा, आलं त्याने घ्यायला आम्हाला. आणि इकडं मागं बघा पसारा. यांना एवढं आमची बॅग आहेत ना, त्यामुळं आम्ही तिघंच आलो आहे. बाकीचे सगळे मागून गाडीवर बाईक आहेत ना 2. तो चला आता जाऊ घरी फ्रेश होऊ. सो गाईज तर आज आम्ही आलोय पुण्यामध्ये, म्हणजे इथले रोहिणीसाठी पप्पानी घर आहे, कारण की ती पुण्यात जॉब करते इथं. तर त्रास नको, स्वतःचा फ्लॅट असावा म्हणून फ्लॅट घेतलाय हा. सो आम्ही ते घर पूजा झाली ती तेव्हा आलो, येऊ शकलो नव्हतो. त्यामुळं आम्ही वर्धावरून डायरेक्ट पुण्याला पहिला आलो. मग पुण्याला इथं थोडे दिवस राहणार आणि मग जाणार. सो हे घर बघण्यासाठी आणि सगळं बघण्यासाठी आलो, फिरायसाठी थोडं. सो पुण्यातलं घर तुम्हाला मी थोड्या क्षण व्यवस्थित दाखवतो. हे असं फ्लॅट आहे. तेव्हा आनंद येतं. अजून डेकोरेशन सुरू आहे करायचं. हळूहळू एक एक वस्तू वगैरे आणून तिला द्यायचं सुरू आहे. त्यांनी सगळेजण वर्धावर येता येता आणून देतात. आई इथं बसल्यावर आहे की नाही, एक सगळं सामान आणणं चालू आहे. म्हणजे तिला काय अडचण आली नाही पाहिजे त्यासाठी. सो चला आता सकाळी आलो, आवरलो आणि आराम केला आम्ही. फुलं ट्रेनमध्ये झोपच झाली आमची, कारण की ते सगळ्या साईडच्या सीट मिळाल्या आम्हाला. आलो, आराम केलो, मग सगळेच आराम केली. आता उठलो, चहा केला अनन्याने. आता चहा पितो आम्ही. आता रोहिणीची टायमिंग झाली ऑफिसवर यायचं. ती चहा खाते ना. तुम्ही नाही खात का? हां, आता आम्ही ही तिघजण चहा खारीची पार्टी करतो. या तुम्ही पण चहा खारी खायला. तुम्हाला मी घर थोड्या वेळात दाखवतो. हा आहे फ्लॅट आणि ही बघा नाव पण दिसते तुम्हाला रोहिणीकडचे. या आत पूर्ण एवढा हॉल आहे आणि अजून डेकोरेशन चालू आहे. आणि नवीनच घेतला हे आहे फ्लॅट आपलं. हे आहे बाल्कनी. 2 बाल्कनी आहेत ह्या फ्लॅटला. सो इथे एक बाल्कनी अजून दाखवतो. चला. आहे बेडरूम जो आमच्या सामानानं भरला आहे. लाईट. हां, सो हा आहे बेडरूम पूर्ण सामानाने भरला आहे. अजून सेटअप सुरू आहे. आमच्याच सामान, आमचं काही सेटअप नाही करणार. बॅगा घालणार. आता आनंदाने चहा केला, पेलो आम्ही. ते छोटंसं किचन आहे मस्त एकदम स्वीट. आणि किचनची बाल्कनी. हे बघा वर फ्लॉवर पॅट लावलाय. हे बघा किती भारी लावलंय रोहिणी ना. हळूहळू ते एक सामान आणून लावलं. आणि वॉशरूम आणि बाथरूम आणि या. सो बघितलं तुम्ही
हे आहे घर. सो बघितला, हे आहे घर. अहो थांबे की, अहो चहा तर पिऊन या नेक्स्ट टाइम या. बघितला तुम्ही घर किती भारी आहे. फ्लॅट घेतलाय पुण्यामध्ये. सो इथं मग टेन्शन नाही ना, कधी या. तर पूर्ण फ्लॅट बघितला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक एक सगळं डेकोरेशन करायचं सुरू आहे आणि दाखवेल तुम्हाला. सो चला, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा फ्लॅट. तर गाईज बघा, आत्ता रोहिणी आली. तर इथं अनन्या नवीन फ्लॅटमध्ये भांडी घासत आहे. वा वा, क्या बात आहे. ड्युटी संपत नाही ना. मस्त फ्लॅट आहे, मला पण आवडला. तुला कसं वाटला? एक नंबर फ्लॅट, एक नंबर. ड्रीम हाऊस आहे. छोटंसं मस्त. अजून दाखवू जेव्हा पूर्ण डेकोरेट होईल ना, तेव्हा बघायला मजा येईल. पहिला हा आहे बाल्कनीचा व्ह्यू. आणि किती मस्त वाटते ना की पुण्यात एक आपलं घर असलं की, म्हणजे नवीन शहरामध्ये एक घर असलं की भारी वाटते. नवीन शहरामध्ये तर आहेच, पण पुण्यासारख्या शहरामध्ये आपलं हक्काचं घर ते पण महत्त्वाचं आहे. आणि इथली सोसायटी पण एकदम भारी आहे. शांत आहे सगळं वातावरण वगैरे आहे सोसायटी, त्यामुळं भारी आहे. आवाज वगैरे काही नाही, शांत एकदम मस्त आहे. तुम्हाला ऐकू तर येतच नसेल काही, मी बाहेरच बाल्कनीमध्ये, पण शांत आहे. फक्त फायटर प्लेनचाच आवाज येतो. हां, इथे एअरपोर्ट जवळ असल्यामुळं फायटर प्लेनचा आवाज येते. आणि आता आवाज यायला लागलाय भांडीचा. किचन जवळ आहे म्हणून. आता शिवून असते भांड्याच म्युझिक. किडन पांग. तर पण आम्हाला टायमिंग कळत नाही. शिव कसं चाललंय, आता वाजले 10 रात्रीच्या. आणि आता आम्ही जेवायला नवीन घरात जेवतोय आपण आता. सो आता उद्या असं तुम्हाला बाहेरचं मार्केट वगैरे बघूया. आम्ही कुठं कुठं जाते ते बघायला मिळेल तुम्हाला. चला या जेवायला. सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू, है ना? करू राईस आज मस्त पैकी. सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू. लव यू गाईज. बाय, गुड नाईट. काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. बाय बाय.